हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणीचे मनापासून ताईंनो खूप खूप स्वागत आहे. ते बघू शकता व्हिडिओ आहे मंगळवारी आमच्या इथं गणपतीची पूजा होती, म्हणजे सत्यनारायणची पूजा होती. तर मी व्हिडिओ शूट केला होता. तिथं पाय वगैरे पडायला आम्ही गेलो होतो. तयारी वगैरे छान अशी केली होती. तुम्हाला पुढे दिसेनच तर तयारी वगैरे केली होती छान अशी. तर पूजा वगैरे सत्यनारायणची पूजा होती आणि मी मोदक बनवले होते त्या दिवशी. अगोदर पण मोदक बनवले होते गव्हाच्या पिठाचे आणि नंतर मग पूजा होती त्या दिवशी मी उकडीचे मोदक म्हणजेच तांदळाच्या पिठाचे मोदक बनवले होते. तर त्याची रेसिपी तुम्हाला वेगळी येईल. तरी याच्यामध्ये मी पुढं थोडंसं शूट केलेलं आहे आणि बघू शकता पाय वगैरे पडताना व्हिडिओ काढलेला आहे. तर इथं मस्त अशा बायका पण तयार झाल्या. तर सगळ्या साडी वगैरे घातलेली, काहींनी साडी घातलेली तर काहींनी ड्रेस घातलेले असे. आणि आमचं पिल्लू बघू शकता, त्याला माझ्याकडेच यायचं होतं. तर तो पण हाय करतोय, बाय करतोय आणि आरती पण करत होता. ते बघू शकता त्याची मम्मी. आणि मी तुम्हाला पुढं दाखवते, व्हिडिओ कंटिन्यू करा. ते बघू शकता हे मोदक बनवले होते, उकडीचे मोदक म्हणजेच तांदळाचे पिठाचे मोदक बनवले होते. तर हे तांदळाचं पीठ वगैरे काय वापरून नाही बनवलं, कसं बनवलं, काय बनवलं याची रेसिपी तुम्ही बघा, ती लवकरच अपलोड करेन ती पण. तर हे मी तुम्हाला थोडंसं दाखवलेलं आहे. शॉर्टमधला जो व्हिडिओ होता तो व्हिडिओ याच्यामध्ये मी घेतलेला आहे. मस्त असे मोदक झाले होते, वरतून असं तूप घातलेलं आणि गणपती बाप्पांना दाखवले. म्हणजे मी हे फक्त घरीच दाखवले, घरातल्या देवांना म्हणजे घरामध्ये गणपती बाप्पांना, पण बाहेर नाही दिले. मी थोडेसेच केले होते आणि बाहेर मी काल दाखवले होते, म्हणजे याचे एक दिवस अगोदर. मी बघू शकता मम्मीने साडी घेतलेली रक्षाबंधनला, तर ती मी आज घातलेली आहे पूजेच्या दिवशी. आणि मस्त अशी साधी सिंपल अशी तयार झाले होते. तर इथं 8:45 वाजले होते, कारण मोदक वगैरे पण झाले आणि तोपर्यंत पूजा पण उशिराच तिकडे चालू केली होती. पूजाच झाली होती 8:30 8:45 मला असं वाटतं. मग नंतर पाय पडायच्या होत्या, जायचं होतं. मग पूजा वगैरे बघा, आता इथं मी ना पूजा वगैरे करून आलेले आहे. पूजा वगैरे करून आले, पाय वगैरे पडून आले. नंतर लक्षात आलं की मी व्हिडिओ शूट नाही केला. परत फोन घेऊन गेले आणि परत मग व्हिडिओ शूट केला. तर हे बघू शकताय गणपती बाप्पांची पूजा आणि इथं बाजूला सत्यनारायणची पण पूजा मांडलेली आहे. आणि मग विचारलं कोणाला व्हिडिओ काढायचा का, तर कोणी मॅक्सीवर होते ते नको म्हणले, साडीवर ड्रेस होते ते म्हणले. हे बघा ही अक्षिता आहे आमच्या इथली आणि ही ते आमच्या बाजूला राहतात हे पण. तर हाय बाबू म्हणजे आमचा पिल्लू, त्याला माझ्याकडे यायचं होतं. आता तो रामा करतोय बघा. आणि त्याची मम्मी. तर इथे बारके बारके पोरं होते, सत्यनारायणची पूजा घातलेली होती. तर इथे सर्व पोरं वगैरे बसलेले होते. थोडासा व्हिडिओ शूट केला मी, एवढं काही शूट केलं नाही. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि हे 7 दिवसाचे गणपती आहे. तर शुक्रवारी गणपती बाप्पा हे जाणार आहेत. आणि बघू शकता म्हणजे आजच मी व्हिडिओ हा अपलोड आज करत आहे, तर आजच जाणार आहेत. ते बघा बाबूला घेऊन एक व्हिडिओ काढला मी, कारण त्याला माझ्याकडेच यायचं होतं. आणि साडी कशी वाटते ताईंनी नक्की कमेंट करून सांगा. आणि ही बाबूची मम्मी. आणि एवढा काही व्हिडिओ शूट करायला नाही जमलं मला, होईन तेवढं मी शूट केलेलं आहे. पूजेच्या वेळेस पण जे पूजेला बसले होते. आणि हे बघू शकताय हे आमच्या इथं ना राखीताई जाधव आल्या होत्या. तर नगरसेविका आहेत मला असं वाटतं, मला पण एवढं काही माहिती नाही. नगरसेविका आहे दादा, नगरसेविका आहे मला असं वाटतं. तर त्या पण आल्या होत्या आमच्या इथं गणपतीच्या पूजेला. मुलांनी बोलवलं होतं, तर मी पुढं मोबाईल दिला होता, फोन दिला होता मुलांकडे. त्यांना बोलले की मला थोडंसं व्हिडिओ शूट करून द्या. आणि मला माहिती पण नव्हतं त्या येणार आहे म्हणून. आम्ही साडी वगैरे चेंज केली, मॅक्सी घातलेली. आणि मग त्यानंतर दारात उभं राहायला माहिती पडलं, तर मग मी पुढं नाही गेले. आणि तेवढ्यात त्या आल्या पण. मग त्यांनी नमस्ते वगैरे केले, मी पण त्यांना केले, कारण ते दारातूनच गेले. आणि मी यांना भरपूर अशा बायका बघा मॅक्शीवरच होत्या, कारण भरपूर जणांना माहिती नव्हतं त्या येणार आहेत. तर जिथं इथं पूजा होती ना, ज्यांनी बोलवलं तिथं सगळीकडे गेलं. आणि 11 वाजता आल्या त्या ताईनं. मग 11 वाजता मला तर माहीतच नव्हतं ना, तर मी साडी चेंजच नसते केली. पुढे जाऊन त्यांच्यासोबत फोटो व्हिडिओसुद्धा काढला असता, पण झालं असं ती मला माहीतच नव्हतं. आणि मी मॅक्सी घातलेली, त्याच्यामुळे मी पुढं पण गेले नाही आणि व्हिडिओ पण काढला नाही मी, व्हिडिओ किंवा फोटो माझ्यासोबत. तर मग ते एका मुलालाच दिला होता फोन, म्हणले तू काढून दे मला. मग त्यांनी जेवढा व्हिडिओ काढला तेवढाच, पण छान काढला, लहान मुलांनीच काढला, पण छान काढला त्याने. मग त्याने तो व्हिडिओ मी मग म्हणले चला आता एवढा तर एवढा.
व्हिडिओ काढणं महत्त्वाचं आहे. आपण त्यात असो किंवा नसो, व्हिडिओ काढणं तुमच्यापर्यंत पोहोचणं हे महत्त्वाचं आहे. ते बघू शकताय इथं पण सगळ्या बायका उभ्या होत्या आणि भरपूर उशिरा आले होते ताई. त्या 11च्या नंतरच मला असं वाटतं 11 सव्वा 11 आल्या होत्या. त्यामुळं फक्त मुलांमध्येच माहीत होतं, मुलांनी सहसा बायकांना सांगितलं नव्हतं, कोणालाच मला असं वाटतं सांगितलं नव्हतं, फक्त मुलांमध्येच माहिती होतं. मला पण एवढं काही माहिती नाही. तर ते बघू शकता, कोणी फोटो काढते, कोणी सेल्फी, तर कोणी व्हिडिओ, अशा प्रकारे. आणि मग त्या गेल्या, परत दर्शन वगैरे घेतलं, प्रसाद वगैरे घेतल्या आणि त्या गेल्या. आणि असाच छोटासा मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत ताईनं पोचवला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि माझे